नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता मानिनीने काव्याला एका बाजूला घेतलेलं असतं आणि तिला स्पष्टपणे ठणकावलेलं असतं. काव्या, आता मी तुला जे काही विचारीन ना त्याचं मला आडेवेडे न घेता थेट उत्तर द्यायचं आहे. त्यावर काव्या स्वतःशी बोलत असते, आता या काकू नेमका कोणता गोंधळ घालणार आहेत देव जाणे. आणि अशातच आता काव्याला मानिनीने म्हटलेलं असतं, सांग मला परवा फॉर्म हाऊसवर काय घडलं. हे वाक्य ऐकल्यावर आता काव्या एकटक मानिनीकडं फक्त आणि फक्त पाहत बसते. मानिनी आता म्हणत असते, अशी ठोंब्यासारखी पाहतेस काय, काहीतरी विचारलंय तुला. त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, काकू अहो सांगितलं ना तुम्हाला, जीवाचा पाय घसरला आणि तो शेकोटीत पडला. त्यावर मात्र आता मानिनी ठणकावत म्हणत असते, लहान आहे का तो, लहान आहे पाय घसरून शेकोटीत पडायला. अगं काहीतरी पटण्यासारखं कारण तरी दे. त्यावर मात्र आता काव्या मनातल्या मनात बोलते, काय सांगू तुम्हाला, तुम्हाला जर सत्य कळलं तर सगळा विचका होऊ शकतो. आणि अशातच आता काव्या तिथून उठून जात असते. त्यावेळेला मानिनीने काव्याचा हात धरलेला असतो आणि मानिनी तिला आपल्या बाजूने खेचत म्हणत असते, कुठे निघालीस तू, मी तुला जायला सांगितलं आणि तू अशी मला इग्नोर करू शकत नाही. सासू आहे तुझी मी, आई नाही, हे लक्षात ठेव. त्यावर मात्र आता थेट काव्या म्हणत असते, अहो काकू असं काय करताय, अहो जे तुम्हाला काही सांगितलं आहे तेच खरं आहे. त्यावर मात्र मानिनी म्हणत असते, मी काय तुला लहान मुलगी वाटते का, तू मला काहीही सांगशील आणि मला पटेल. मला माहिती आहे सत्य काहीतरी वेगळंच आहे आणि लवकरात लवकर सांग. त्यावर लगेचच आता काव्याचा नाईलाज झालेला असतो आणि तिला नेमकं काय सत्य आहे हे आता मानिनीला सांगावंच लागतं. जेव्हा काव्या मानिनीला सांगते की त्या दिवशी नेमकं असं असं घडलं होतं आणि त्यानंतर मात्र आता थेट मानिनी म्हणत असते, काय म्हणजे स्वतः जीवाने शेकोटीमधलं पेटतं लाकूड काढलं आणि स्वतःच्या छातीवर टेकवलं. त्यावर मात्र आता काव्या रडतच हो म्हणत असते. त्यावर मात्र मानिनी म्हणत असते, अगं पण हे असं का केलं त्याने. त्यावर मात्र काव्या काहीच न बोलता थेट रडत आता धावत आपल्या बेडरूममध्ये जाते. त्यावर मानिनी म्हणत असते, आता सत्य तर मला कळलंय, आता जाब मला थेट जीवालाच विचारावं लागेल. आणि लगेचच आपण पाहतोय आता मानिनी जीवाच्या बेडरूमकडे जाते आणि तेवढ्यात जीवाच्या बेडरूममधून जीवाची बायको नंदिनी बाहेर पडत असते. मानिनी खूपच चिडलेली आहे आणि ती जीवाला अक्षरशः जाब विचारायला जात आहे असंच तिला काहीसं वाटत असतं. त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, आई अहो असं चिडलात का तुम्ही, काय झालंय. त्यावर मात्र मानिनी म्हणत असते, बाजूला हो. आणि लगेचच नंदिनी बाजूला झालेली असते आणि तेवढ्यात मानिनी समोरच नाश्ता करत असलेल्या जीवाला म्हणत असते, जीवा मला सांग, असं का वागलास तू, तू तुझ्या छातीवर पेटतं लाकूड का टेकवलंस. त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो, आई असं काय करतेस तू, तुला तर सांगितलं ना माझा पाय घसरून मी शेकोटीत पडलो. त्यावर मानिनी म्हणत असते, थोबाड फोडायला भाग पडू नकोस, मला सत्य कळलंय, मला सांग लवकर. आणि अशातच आता जीवा म्हणत असतो, म्हणजे सत्य कळलंय म्हणजे काय. त्यावर मानिनी म्हणत असते, तुझं आणि काव्याचं. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जीवाला अंदाज आलेला असतो की नक्कीच काव्याने खूप मोठा घोळ घालून ठेवला आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, काव्याने मला सगळं काही सांगितलं आहे. अशातच आता जीवा मनातल्या मनात बोलतो, संपलं सगळं काही. आणि अशातच आता मानिनी म्हणत असते, बोल असं का वागलास तू. त्यावर मात्र जीवा म्हणत असतो, आई मी तरी काय करणार, मी नंदिनीला दिलेल्या वचनामध्ये दबलो आहे. कारण मी नंदिनीला स्पष्टपणे सांगितलं होतं, मी आता लाईफ टाईम फक्त तुझा विचार करीन. मग मला सांग, जर मी नंदिनीशी लग्न केलं आहे तर मग मी माझ्या छातीवर असलेलं ते नाव का ठेवू. आणि त्या मुलीच्या आयुष्यात आता माझ्या बाबतीत काही नसेल तर मी तिचा विचार न करता फक्त नंदिनीचा विचार केला पाहिजे ना. त्यावर मात्र आता नंदिनीने हे सगळं ऐकलेलं असतं आणि नंदिनी लगेचच म्हणत असते, म्हणजे जीवा तुमचं आणि काव्याचं हे नातं. त्यावर मात्र आता थेट जीवा हो असं म्हणतो आणि नंदिनी मात्र खूपच डिस्टर्ब होते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता नंदिनीला समजवायला जीवा बेडवरून उठतो आणि लगेचच आता तो नंदिनीच्या जवळ येतो. नंदिनीला रडताना पाहून जीवा म्हणत असतो, प्लीज नंदिनी रडू नका,
त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, तुम्ही मला म्हणताय रडू नका. अहो पण तुम्ही कसं वागलात माझ्याशी? तुम्ही याबद्दल याआधी मला कधीही काही सांगितलं नाही. जर तुमचं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तर तुम्ही माझ्याशी लग्नच का केलं? त्यावर मात्र आता जीवा म्हणत असतो, त्यावेळेची सिच्युएशनच तशी होती. त्यावेळेला नेमकं काय करावं मला काही कळलं नाही. त्यावेळेला जे सुचलं तेच मी केलं. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता जीवा नंदिनीचा हात हातात घेत असताना लगेचच आता नंदिनीने तो हात झटकलेला असतो आणि नंदिनी म्हणत असते, लांब व्हा, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही माझी नाही आहात, तुम्ही फक्त आणि फक्त काव्याचे आहात. म्हणूनच काव्या आत्तापर्यंत अशी वागत होती. इतके दिवस आम्हा सगळ्यांना कळलं नाही की तुमच्या मनातही दोघांविषयी काही ना काही चाललंय, पण आम्हीच दूधखोळे होतो. त्यावर मात्र जीवा म्हणत असतो, नंदिनी प्लीज समजून घ्या, असं काही नाहीये. अहो जे काही होतं ते आता संपलेलं आहे. आता मी फक्त आणि फक्त तुमचाच विचार करतो. तुमच्याशिवाय मला दुसरं काही दिसतच नाही. त्यावर मात्र आपण पाहतोय आता नंदिनीला मानिनी म्हणत असते, नंदिनी मी तुला कोणत्याही बाबतीत काही असं म्हणणार नाही की तू माझ्या मुलाची बाजू घे. बघ तू एक स्त्री आहेस, त्याचा विचार करता तुला जे योग्य वाटेल ते कर. तुला सगळी मुभा देते मी. त्यावर मात्र आता मानिनी तिथून निघून जाते. इकडे काव्या स्वतःशी बोलत असते, आज सगळ्या प्रकरणाचा विचका झाला. आणि अशातच आता काव्या मनातल्या मनात बोलते, काय झालं असेल खाली, एकदा जाऊन बघितलं पाहिजे का? आणि मग काव्या हळूहळू खाली येते. जीवाच्या बेडरूममध्ये भांडण्याचा आवाज येत आहे. हे ऐकल्यावर मात्र ती स्वतःशी बोलत असते, म्हणजे ताईलाही सगळं कळलं असेल आणि आता ताईला काय थोबाड दाखवू मी. आणि अशातच आपण पाहतोय नंदिनी बेडरूममधून बाहेर आलेली असते. त्याच वेळेला लपून ऐकणाऱ्या काव्याला नंदिनी म्हणत असते, अगं काही गरज नाहीये तुला लपून ऐकण्याची, जा तुझ्या जीवाजवळ जा. हे वाक्य ऐकल्यावर काव्या म्हणत असते, ताई हे काय बोलतेस तू? त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, काय चुकीचं बोलले मी? सांग ना. एवढे दिवस आमच्या सगळ्यांपासून सगळं लपवलं तुम्ही आणि आत्ताही तुम्ही आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होतात. असं वागणं म्हणजे तुम्ही आम्हा दोघांना फसवलेलं आहे. त्याच वेळेला तिथे पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणत असतो, नंदिनी कुणी कोणाला फसवलंय? त्यावर मात्र आता नंदिनी स्वतःशी बोलत असते, बाप रे, अजून पार्थना यातलं काहीच माहिती नाहीये. त्यांना जेव्हा हे सगळं कळेल त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. त्यावर लगेचच आता पार्थ जवळ येत म्हणत असतात, नंदिनी मला सुद्धा कळू दे, नक्की तुम्ही कशाबद्दल बोलताय, कुणी कोणाला धोका दिलाय? त्यावर मात्र आता पार्थ आणखी काही विचारणार. त्याच वेळेला आता नंदिनीच्या बाजूला असलेली काव्या म्हणत असते, पार्थ मला तुमच्याशी बोलायचं आहे, चला लवकर बेडरूममध्ये. आणि लगेचच काव्याने पार्थला आपला हात धरून बेडरूममध्ये नेलेलं असतं. इकडे आता आपण पाहतोय आता नंदिनी मनातल्या मनात बोलते, काव्या आणखी काय गोंधळ घालणार आहे देव जाणे. मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.